वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 155 क्रमांकाच्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण केले। आज आपण 156 पासून पुढच्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण आज करणार आहोत, ज्यामध्ये माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 10व्या क्रमांकाच्या श्लोकाचं अतिशय विस्तृत विविधांगी अशा प्रकारचं निरूपण केलं। हे निरूपण करताना माऊलींनी आत्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाची श्रेष्ठता सांगताना किती जण या योग मार्गाचे पायिक आहेत, पथिक आहेत, या मार्गाने चालणारे वारकरी आहेत, त्या सगळ्यांचं वर्णन करताना महेशांचं वर्णन केलं, योग वृंदांचं वर्णन केलं आणि यानंतर 55 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत ही आत्मबोधाचे नि उजुकारे धाव घेतली एक सरे की एर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया। अर्थात आणि इतर सर्व मार्ग अज्ञानाचे म्हणून ते टाकून त्यांनी ह्या आत्मबोधाच्या सरळ मार्गाने एकदम धाव घेतली। जीवन जगण्याचा जो जीवन मार्ग आहे तो मार्ग 2 प्रकारचा आहे। एक बाह्य जगताचा मार्ग आणि एक अंतरंग जगताचा मार्ग। अध्यात्म म्हणजे अंतरंग जगतातला प्रवास आणि भौतिक जगताचा प्रवास म्हणजे ज्याला आपण जडवाद म्हणू, भौतिकवाद म्हणू, या 2 पद्धतीनं माणूस जीवन जगत असतो। बाह्य जीवन जगण्याची ज्याला सवय लागलेली आहे, भौतिक जीवन ज्याला गोड वाटायला लागलेलं आहे, शारीरिक दृष्ट्याच ज्याला जीवन महत्त्वाचं वाटतं, ज्याच्या जगण्याचं आणि जीवनाचं केंद्र शरीर बनलेलं आहे, विषयांचं सुख याच्यामध्येच एकमेव जो जीव रमलेला आहे, त्या जीवाला आध्यात्मिक प्रवासाची गोडी निर्माण होत नाही। त्याला आध्यात्मिक प्रवासच मुळात आवडत नाही। त्याला आध्यात्मिक प्रवास हा वेडेपणाचा, निरर्थक, भ्रममूलक वाटतो। जी लोक आध्यात्मिक आहेत ती लोक काही लोकांना आंधळी वाटतात, अंधश्रद्धाळू वाटतात, भ्रमामध्ये ते आहेत असं वाटतं। आणि अगदी याच्या उलट जी लोक आध्यात्मिक आहेत, ज्यांच्या जीवनाचं केंद्र अंतरंग आहे, त्यांना बाह्य जगामध्ये, बाह्य जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा रस वाटत नाही। म्हणजे भौतिकवाद्यांना आध्यात्मिकवाद्यांचा किंवा आध्यात्मिकवाद्यांच्या भूमिकेचा किळस असतो, कंटाळा असतो, आळस असतो। अगदी त्या पद्धतीनं अध्यात्मवादी लोकांना भौतिक लोकांच्या जीवनाचा किळस, आळस आणि कंटाळा असतो। आता या दोघांमध्ये खरं जीवन कोण जगतोय हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे। कारण आपण किती जरी याबद्दल मत मांडली तरी आपलं मत हे पक्षपातीच असण्याची जास्त शक्यता आहे। कारण अध्यात्मवाद्यांना भौतिकवाद्यांचा पक्ष हा भ्रममूलक, अज्ञानमूलक, भ्रांतीमूलक वाटेल आणि भौतिकवाद्यांना अध्यात्मवाद्यांचं जगणं हे भ्रममूलक वाटेल। त्यामुळे यातली कोणती एक भूमिका घेणं हे तटस्थपणे बरंच अवघड आहे। पण जी लोक अध्यात्मामध्ये प्रवेश करतात त्यांना एक गोष्ट मात्र स्पष्टपणे कळालेली असते की इतर सगळे मार्ग हे खोटे आहेत, निरर्थक आहेत, कुठेही न पोहोचवणारे आहेत। या गोष्टीचं ज्ञान झाल्यामुळेच ते आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतात। आता अध्यात्म जगत खोटं का हे सांगण्यासाठी भौतिकवाद्यांकडे जसे अनेक पुरावे असतात, तसंच भौतिक जगत खोटं कसं हे सांगण्यासाठी
अध्यात्मवाद्यांकडेही बरेचसे पुरावे असतात. पण माऊली इथं जे सांगतायत ते अतिशय महत्वाचं आहे. माऊली अध्यात्मवाद्यांची योग मार्ग अनुसरून त्या परमतत्वापर्यंत पोहोचवणाऱ्याची भूमिका इथं मांडतायत. तीही आत्मबोधाचेनी उजुकारे. उजुकारे शब्दाचा अर्थ आहे सरळ. ज्यांनी आत्मबोधाचा सरळ मार्ग स्वीकारला. आता पुन्हा याच्यामध्ये आणखी एक मजा अशी आहे, अध्यात्मवाद्यांना अध्यात्मातला प्रवास सुखकर आणि सोपा वाटतो आणि भौतिकवाद्यांना भौतिक प्रवास, बाहेरचा प्रवास सोपा आणि सुखकर वाटतो. काही लोकांना एकांत सुद्धा भीतीदायक वाटतो आणि काही लोकांना इतरांची उपस्थिती त्रासदायक वाटत असते. ज्याला एकांताची आवड निर्माण झाली, एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवून, असं तुकोबराय म्हणतात. एकांतामध्ये सुख घेण्याची ज्याला आवड निर्माण झाली त्याला लोकांचा सहवास आवडेन असा होतो. कारण त्याच्या त्या एकनिष्ठ अवस्थेला, आत्मनिष्ठ अवस्थेला इतरांची उपस्थिती बाधक ठरत असते. ही इतरांची उपस्थिती म्हणजे कुणाची उपस्थिती? तर आत्मबोधाची जाणीव नसलेल्या लोकांची उपस्थिती, विषयांमध्ये रस असलेल्या लोकांची उपस्थिती. कारण ज्याला ज्यात रस तो त्याचीच गोष्ट करणार. म्हणून भौतिकवादी किंवा वैश्विक जो विषयांमध्ये रमलेला जीव आहे तो अध्यात्मवाद्यांच्या समोर आल्यानंतरही विषयांचीच गोष्ट करणार, प्रपंचाची, भौतिक जगाचीच तो गोष्ट करणार. आणि म्हणून त्या चर्चेमुळं आपलं जे आध्यात्मिक सुख घेण्याचा आनंद आहे त्याच्यामध्ये कुठंतरी खंड पडतोय. म्हणून अध्यात्मवाद्यांना एकांत प्रिय असतो, इतरांची उपस्थिती त्यांना खटकते. याच्या उलट जे भौतिक जगात रमणारी लोक आहेत त्यांना एकांताचा कंटाळा येतो. अनेक जण म्हणतात मला खूप बोर होतो एकटं बसून बसून. असं बोलणं हे केवळ भौतिकवाद्यांना शक्य आहे. अध्यात्मवादी तर म्हणतील जेवढा एकांत मिळेल, जेवढा स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळेल तितका आयुष्यामध्ये आनंद अधिक असणार. आणि म्हणून तीही आत्मबोधाचेनी उजुकारे, त्यांनी आत्मबोधाचा सरळ मार्ग स्वीकारला. कारण आध्यात्मिक लोकांना आत्मबोधाचा मार्ग सरळ वाटतो, जसं भौतिकवाद्यांना भौतिक जीवनाचा मार्ग सरळ वाटतो. या दोन पैकी खरा सोपा सरळ मार्ग कोणता याची चर्चा करायला घेतली तर पुन्हा तोच प्रश्न जो आधीचा निर्माण झाला तोच. आणि म्हणून एक वर्ग आहे आध्यात्मिक जीवन जगणाऱ्यांचा, एक आहे भौतिक जीवन जगणाऱ्यांचा आणि एक वर्ग आहे मध्ये रेंगाळणाऱ्यांचा. ते कधी कधी भौतिक जगामध्ये रमतात, कधी आध्यात्मिक जगामध्ये रमतात. दोन्ही जगाची चव जी असेल ती ते चाखतात. आणि मग थोड्या वेळानंतर, एका विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या त्यांच्या विवेकानं या दोन्हीपैकी कोणत्या मार्गानं अंतिम प्रवास करायचा हे त्यांच्याकडून ठरत असतं. पण माऊली सांगतायत तीही आता इथं जी चर्चा चालू आहे ती अध्यात्मवाद्यांची, योगारूढ पुरुषांची, योगी पुरुषांची. तीही आत्मबोधाचेनी उजुकारे, त्यांनी आत्मबोधाच्या सोप्या मार्गानं धाव घेतली एक सरे, सलगपणे एक सरे त्यांनी अध्यात्म मार्गावर धाव घेतली. धाव जेव्हा अध्यात्म मार्गावर घ्याल तेव्हा त्या धावेमध्ये, त्या धावण्यामध्ये एक सरेपणा असणं गरजेचं आहे, एकनिष्ठपणा असणं गरजेचं आहे. अध्यात्मातला प्रवास हा केवळ अध्यात्मातला प्रवास असला पाहिजे. अध्यात्मातल्या प्रवासामध्ये भौतिक ठिकाणं यायला लागली, भौतिक स्टॉप यायला लागले, भौतिक प्रदेश यायला लागला तर तो प्रवास आध्यात्मिक प्रवास, आत्मबोधाचा प्रवास ठरूच शकत नाही. म्हणून जो आत्मबोधाच्या प्रवासाला निघाला त्यांनी धाव घेतली एक सरे, एकनिष्ठपणे, एकाग्रपणे त्यानं आपली सगळी धाव ही आत्मबोधाच्या सोप्या सरळ साध्या मार्गाने घेतलेली आहे. की येर सगळं मार्ग निदसुरे सांडोनिया. निदसुरे शब्दाचा अर्थ आहे खोटे. त्यानं बाकीचे सगळे मार्ग खोटे आहेत हे जाणलं. खोटा मार्ग म्हणजे कोणता? खोटा मार्ग कोणत्या मार्गाला म्हणतो आपण?
खोटा एखादा मार्ग खोटा ठरण्याची काही लक्षणं असतात. जो मार्ग प्रवास करताना मार्ग वाटतो पण मुक्कामाला कोणत्यात पोहोचवत नाही, तो मार्ग खोटा मार्ग ठरतो. किंवा एखादा मार्ग हा मार्गच नसतो, आपण अज्ञानामुळे त्याला मार्ग मानायला लागतो, तो मार्ग एक खोटा असतो. मार्ग खोटा ठरण्याची ही दोन लक्षणं असू शकतात. अनेकदा जंगला डोंगरातून जाताना लोकांना पायवाट वाटेल असा एखादा रस्ता येऊ शकतो, लागू शकतो, पण तो रस्ता असेलच याची खात्री नाही. कारण रस्ता हा केवळ माणसाच्या चालण्यानंच पायीपिटीनंच तयार होतो असंही नाही. अनेकदा हिंस्र पशु प्राणी त्यांच्या घरट्याकडे जातानाही त्या रस्त्याचा वापर करतात आणि एखाद्याला वाटू शकतं की हाच रस्ता आहे. म्हणून एक पद्धत अशी आहे खोट्या मार्गाची की तो मार्ग मार्गच नाहीये, पण चालणाऱ्याला असं वाटतंय की हा मार्ग आहे. अध्यात्मवाद्यांच्या दृष्टीनं सगळे भौतिक मार्ग या प्रकारचे आहेत की ते वाटायला मार्ग आहेत, पण अंतिमतः माणूस कुठंच पोहोचत नाही. ज्या गोष्टींना आपण आपल्या आयुष्यामध्ये केंद्रस्थानी ठेवलंय, ज्या गोष्टींना सर्वाधिक महत्वाच्या गोष्टी म्हणून आपण आपल्या आयुष्यातला सर्वाधिक वेळ देतोय, त्या गोष्टी खरंच तितक्या महत्वाच्या आहेत का? जितका वेळ आपण त्या गोष्टींना देतोय तितकं त्या गोष्टींना महत्व देणं गरजेचं आहे का? खरंच ती गोष्ट तितकी महत्वाची आहे का? नाहीतर सिकंदरासारखं व्हायचं. सिकंदरानं सगळं आयुष्य संपत्ती सत्ता कमावण्यासाठी घालवलं, पण जिथं मुक्कामाला पोहोचला तेव्हा तो सत्ता आणि संपत्तीच्या सर्वोच्च शिखरावर होता, पण तिथं पोहोचल्यावर त्याला कळलं की आपला प्रवासच चुकला, आपण चुकीच्या ठिकाणी आलो, आपला मुक्कामच चुकला. चुकीच्या मुक्कामाला पोहोचवणारा मार्ग हाही खोटा मार्ग असतो. म्हणजे पुन्हा तिसरं लक्षण आपल्याला सापडलं खोट्या मार्गाचं. मार्गही आहे, मुक्कामालाही पोहोचवतोय, पण ज्या मुक्कामाला तो पोहोचवतोय तो मुक्काम आपल्या फायद्याचा नाही. आपण भौतिकदृष्ट्या ज्या गोष्टींना महत्व देऊन जीवन जगतोय त्या गोष्टी मरणाबरोबर संपणार आहेत. सत्ता, संपत्ती, मोह, मान सन्मान या सगळ्या गोष्टी मरणाबरोबर संपणार आहेत. एकदा तुम्ही मेलात की तुम्हाला कुणी मान सन्मान देणार नाही, कुणी तुमची आठवणही काढणार नाही. जी लोक मेल्यावर तुमची आठवणही काढणार नाहीत, करोडो लोक करोडो रुपये कमवून आपल्या लेकरांच्या नावावर करोडो रुपये ठेवून गेले, पण त्यांच्याच लेकरांना आपल्या आई वडिलांच्या पुण्यतिथी वगैरे मनवायला आता वेळ नाही. सामान्यांची गोष्ट सोडा, करोडो रुपये ज्यांनी कमवून आपल्या लेकरांच्या हातात दिले त्या लेकरांना आपल्या आई वडिलांची आठवण काढायला वेळ नाही. ज्यांच्यासाठी आई वडिलांनी इतकी वर्ष घासाघीस करून खोटं नाटक करून कमाई केली ती लेकरं तुम्हाला विसरली. मग ज्या मुक्कामाला पोहोचलात तुम्ही, त्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी केलेला प्रवास, त्या प्रवासाच्या लायक तो मुक्काम खरंच होता का? आपण बऱ्याचदा म्हणतो प्रचंड पायी चालत जातो आपण, कुठं पंढरपूर सारख्या ठिकाणी आपण 400-450 किलोमीटर आरामात चालतो का? तर मुक्काम त्या लायक आहे म्हणून आपल्याला चिंता नसते. आणि असा प्रचंड प्रवास एखाद्या निरर्थक ठिकाणी नेऊन सोडत असेल तर तो प्रवास कामाचा कसा आहे? म्हणून मार्ग निष्फळ ठरण्याचं एक लक्षण मुक्काम चुकला, चुकीच्या मुक्कामाला नेणारा मार्ग खोटा मार्ग असतो. दुसरा मार्ग वाटतो पण तो मार्गच नाहीये, तो मार्ग सुद्धा खोटा असतो. बरीच लोक नास्तिकतेच्या मार्गाने जातात. त्या मार्गाने जाताना त्यांना वाटतं की हाच खरा मार्ग आहे, जीवन जगण्याचं योग्य सूत्र, योग्य तत्वज्ञान यातच दडलंय. पण खरंच हा मार्ग योग्य आहे का? हा मार्ग चुकीचाही असू शकतो, हा मार्ग नसण्याची सुद्धा शक्यता असू शकते. आणि असा मार्ग जो वाटायला मार्ग वाटतो पण प्रत्यक्षात तो मार्ग नाही, तोही मार्ग खोटा असतो. माऊलींनी सांगितलंय की एर सकळ मार्ग निद सुरे सांडून, या सगळे खोटे मार्ग आहेत,
कारण ते मार्ग कुण्या योग्य मुक्कामापर्यंत नेत नाहीत. ते मार्ग हेच मुळात कोणते मार्ग नाहीयेत. आणि त्या मार्गातून जे साध्य होतंय ते साध्य करण्याच्या लायक नाहीये. असे सगळे मार्ग त्यांनी सोडून दिलेले आहेत. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. अर्थात पूर्वीचे महर्षी याच मार्गाने आले आणि साधक दशेतून सिद्ध दशेला पोहोचले आणि याच मार्गाने तत्ववेत्ते श्रेष्ठ पदाला गेले. अनेक साधू संत याच मार्गाने गेले, याच मार्गाने जाऊन ते आपल्या मुक्कामाला पोहोचले. झाडू संताची मार्ग, आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. तुकोबाराय सांगतायत, मागे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ घेत, चला जाऊ पुढे घेत आम्ही. तुकोबाराय सांगतायत, जे पुढे गेले याच मार्गाने गेले, याच मार्गाने आता आम्ही पण जायला लागलो. आणि या मार्गाने जाताना उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. इथं उच्चिष्ट म्हणजे केवळ उष्ट जेवण नाहीये. एखाद्या मार्गाने एखादी व्यक्ती गेली, त्याच मार्गाने दुसरा गेला तर दुसऱ्या मार्गीयासाठी, पंथीयासाठी, वाटसरूसाठी तो मार्ग हा उष्टा मार्ग असतो. व्यवहारामध्ये उष्ट खाणं हे दुय्यम मानलं जातं, निंदनीय मानलं जातं. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उष्ट खाणं हे श्रेष्ठ मानलं जातं. आध्यात्मिक भाषेत ज्या ब्रह्मानंदाचं भोजन, ब्रह्मामृताचं भोजन आत्मानुभवी लोकांनी केलं, त्या ब्रह्मामृताचा घोट आपल्याला घेता येणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. म्हणून पाठे महर्षी येणे आले, मोठमोठे महर्षी ही याच मार्गाने आले. महर्षी आणि राजर्षी हे शब्द थोडे नीट लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. राजर्षी म्हणजे कर्म मार्गातून ज्ञानाला पोहोचलेला आणि महर्षी म्हणजे ज्ञान आणि योग मार्गातून ब्रह्म अवस्थेला पोहोचलेला. माऊली इथं महर्षींचा उल्लेख करतायत, राजर्षींचा नाही, जे आध्यात्मिक प्रवास करून तिथं पोहोचलेले आहेत. पाठी महर्षी येणे आले, याच मार्गाने महर्षी आले आणि साधकांचे सिद्ध जाहले आणि साधकावस्थेतून त्यांनी हा प्रवास सुरू केला आणि सिद्धावस्थेपर्यंत ते पोहोचले. साधक अवस्था म्हणजे संभ्रमित अवस्था, डळमळीत अवस्था. जे मिळवण्याचा प्रयत्न करतोय ते मिळेल की नाही अशी संदिग्ध अवस्था. सिद्ध अवस्था म्हणजे जिथं चिंता संपली, जिथं भ्रम संपले, जिथं अज्ञान संपलं, अविद्या संपली, साधकांचे सिद्ध झाले. याच मार्गाने जाऊन साधक मंडळी सिद्धावस्थेला पोहोचली. आत्मविद थोरावले येणेची पंथे, वेगवेगळे आत्मज्ञानी पुरुष याच मार्गाला गेल्यामुळं थोर बनले. आत्मज्ञानी लोकांनीही या मार्गाचा प्रवास केला. बघा, दोन पद्धती आहेत. आत्मज्ञानी होऊन आत्ममार्गावर प्रवास करणं आणि आत्मबोधासाठी आत्मबोधाच्या मार्गावर प्रवास करणं. माऊलींनी दोघांचंही वर्णन एकत्रित केलं. आधी माऊलींनी म्हटले महर्षी हे साधकांचे सिद्ध झाले, म्हणजे आत्मबोधाच्या मार्गावर ते प्रवास करायला लागले. पण जेव्हा ते प्रवास करायला लागले तेव्हा त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली नव्हती. आत्मज्ञानाची प्राप्ती नसताना ते या मार्गाला लागले, मार्गाने प्रवास करायला लागले. पण ते या मार्गाने जाऊन सिद्ध अवस्थेला पोहोचले, म्हणजे आत्मज्ञानाला पोहोचले. म्हणजे साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेत जाणारा प्रवास मार्गी किंवा वाटसरू हा एक प्रकार. आणि दुसरा जो प्रवासाला सुरुवात करतानाच आत्मानंदी होता, आत्मबोधयुक्त होता, आत्मज्ञानी होता, तरीही त्यानं हा आत्मबोधाचा प्रवास केला. शुकदेव यांचं खूप उत्तम उदाहरण यासाठी देता येईल. शुकदेव आत्मनिष्ठ होते, ब्रह्मज्ञानी, ब्रह्मलीन होते, तरीही त्यांनी जन्म घेतला भगवंताची भक्ती करता यावी म्हणून. नारदही आत्मज्ञानाला उपलब्ध झाले होते, पण तरीही त्यांनी जन्म घेतला, कारण जगाला सन्मार्ग दाखवायचा होता. म्हणून आत्मबोधाच्या मार्गाने प्रवास करणारे दोघं आहेत. एक साधक अवस्थेतून
सिद्ध अवस्थेला पोहोचून आत्मज्ञानाचा प्रवास करणारे आणि दुसरे आत्मज्ञानी असून आत्मज्ञानाच्या मार्गाचा जगासाठी किंवा स्वतःला मिळणाऱ्या भक्तीचा आनंद घेण्यासाठी त्या मार्गाने प्रवास करणारे. आत्मविद थोरावले येण्याची पंथी, आणि या मार्गाने गेल्यामुळं जे आत्मज्ञानी होते तेही थोर बनले. शुकदेव, सूत महाराज असे अनेक संत भक्त आहेत की जे आत्मज्ञानी होते, पण तरी त्यांनी भक्ती केली आणि स्वतःचं नाव सगळ्या त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ करून घेतलं. हा मार्गू जाई देखी जे ते तहान भूक विसरी जे रात्री दिवसून नेणी जे वाटवी. अर्थात ह्या मार्गाची ओळख झाली असता मनुष्य तहान भूक विसरतो किंवा त्याला रात्र आणि दिवस यांचेही भान राहत नाही. आध्यात्मिक जगतातला प्रवास हा भौतिक जगतातल्या प्रवासापेक्षा अनेक दृष्टीनं वेगळा आहे. आध्यात्मिक जगतात प्रवास करणाऱ्याला शारीरिक जगतात प्रवास करणाऱ्यांसारखी शारीरिक बाधा बाधत नाही. शारीरिक मर्यादा आध्यात्मिक प्रवास करणाऱ्याला कधीच बाधत नाहीत. व्यवहारामध्ये तुम्ही प्रवास करायला लागलात, थोडेफार किलोमीटर चाललात की तुम्हाला पाणी लागेल, तुम्हाला खायला तरी काहीतरी अन्न लागेल. तुम्हाला खायला आणि प्यायला काही मिळालं नाही तर तुम्ही भौतिक प्रवास करूच शकणार नाही. परंतु अध्यात्म मार्गाचं वर्णन करताना मौली म्हणतायत, हा मार्गू जे देखी जे, या मार्गाचं स्वरूप जर बघायचं ठरवलं तर ते तहान भूक विसरी जे. या मार्गाने गेला की माणूस तहान आणि भूक विसरून जातो. का? अध्यात्माचा मार्ग हा भौतिक मार्गाच्या विपरीत मार्ग आहे. अध्यात्माच्या प्रवासाला तुम्ही निघालात की तुम्हाला शरीराची आठवण राहत नाही, शरीराच्या भुकेची आठवण राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर जायचे आणि भगवंताचं भजन करायचे. कित्येक दिवस त्यांना जेवणाची आठवणही राहायची नाही, तिथंच भगवंताचं भजन करत राहायचे. त्यांची पत्नी आवली मातेला मात्र वाटायचं की माझा नवरा उपाशी गेलाय, त्याला तर कोणी खायला देणार नाही, त्याला स्वतःला तर भूक लागत नाही, मग आपणच नेऊन द्यावं. आणि म्हणून घरामध्ये बनवलेली भाकरी, काय ठेचं वगैरे मिरचू असेल ते घेऊन आमची आई भंडारा डोंगरावर जायची तुकोबारायांना जेवायला द्यायला. तिला वाटायचं तुकोबारायांना भूक लागत असेल, पण त्या मातेला हे माहित नाही की जो अध्यात्माच्या मार्गावर आरूढ झालाय, अध्यात्माच्या मार्गावर ज्यानं प्रवास सुरू केलाय, त्याला शरीराची भूक लागत नाही. श्रीमद भागवतामध्ये ध्रुव बाळानं ध्रुवपद मिळवण्यासाठी केलेल्या उपासनेचं वर्णन आहे. श्रीमद भागवतामध्ये बारकाईनं तुम्ही ते वर्णन वाचलं तर ते वर्णन असं आहे की आधी आठवड्यातून जेवण, मग दिवसातून एक वेळा जेवण, नंतर दिवसातून एक वेळा पाणी, नंतर दिवसातून एक वेळा श्वास. अशा प्रकारे उपवास केला ध्रुव बाळानं. अशा प्रकारे आराधना केली. साधना, आराधना ही या प्रकारे होत असते. एकदम तुम्ही उपवासाला बसलात तर चालणार नाही. उपवास शब्दाचा खरा अर्थ इथं दडलाय. उपवास शब्दाचा अर्थ आहे परमात्म्याचा सहवास, परमात्म्याची जवळीक. उप म्हणजे परमात्मा, वास म्हणजे राहणं. उपवास शब्दाचा अर्थ देवाजवळ राहणं. देवाजवळ राहणं कधी शक्य आहे? देवाजवळ राहण्यासाठी तुम्हाला शरीरापासून दूर जावं लागेल. कारण शरीर आणि देव हे दोन टोकं आहेत. तुम्ही नेहमी शरीराच्या बाजूने झुकलेले असता. सामान्य माणूस शरीराच्या बाजूने झुकलेला असतो. तुम्हाला परमात्म्याकडे जायचं असेल तर शरीरापासून थोडं दूर यावं लागेल. कारण शरीर पलीकडच्या टोकाला आहे, परमात्मा अलीकडच्या टोकाला आहे. तुम्ही पलीकडच्या टोकाला जीवन जगत असाल तर जर तुम्हाला परमात्म्याचा सहवास हवा असेल तर शरीरापासून थोडं दूर यावं लागेल. शरीरापासून दूर येण्याचा प्रवास म्हणजे उपवास. म्हणून शरीराला थोडं
सांगायचं, आता मला तुझ्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं आहे, सांगून करायचं आहे. जेवणावर थोडं लक्ष द्यायचं. तुम्ही जर एकादशींची नावं नीट वाचली तर त्या एकादशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकादशी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उपवास आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासांमधून तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकता. शरीरापासून तुम्ही जितकं दूर जाल तितकं तुम्ही आत्म्याच्या परमात्म्याच्या जवळ जाल, आणि जितकं तुम्ही शरीराच्या जवळ असाल तितके तुम्ही परमात्म्यापासून दूर असता. एवढं साधं जगण्याचं सूत्र आहे. मग देवाच्या जवळ जायचं असेल तर शरीरापासून दूर राहायचं, आणि शरीरापासून दूर राहायची सूचना म्हणजे उपवास. आणि जो परमात्म्याच्या प्रवासाला निघालाय त्याची पाठ होते शरीराकडं. कारण तुम्ही ईश्वराकडं तोंड केलं की तुमची प्रपंचाकडं, शरीराकडं पाठ होणार, आणि तुम्ही शरीराकडं तोंड केलं की तुमची ईश्वराकडं पाठ होणार. तुम्ही शरीराकडे लक्ष दिलं की देव दुर्लक्षित होणार, तुम्ही देवाकडे लक्ष दिलं की शरीर दुर्लक्षित होणार. हे साधं सूत्र आहे. संतांचं लक्ष भगवंताकडे आहे म्हणून शरीराकडे दुर्लक्ष झालं. संत गोरा कुंभारांचं सुंदर उदाहरण सांगितलं जातं की गोरा कुंभार हे माती घडवायचं काम करायचे. त्यांची बायको होती, एक मुलगा होता चिमुकला, आणि एके दिवशी माती पाणी असं कालवत कालवत भगवंताचं भजन करत होते, आणि लेकरू आपला बाप म्हणून खेळत खेळत तिथं आलं आणि चुकून गोरोबा काकांच्या गोरोबा काकांच्या पायाखाली गेलं, आणि गोरोबा काकांनी त्याला तुडवायला सुरुवात केली. ते लेकरू ओरडायला लागलं, पण भजनात ते इतके गुंग झाले की त्यांना भानच राहिलं नाही की आपलंच लेकरू आपल्याच पायाखाली तुडवल्या जात आहे. भजनात दंग होत आहेत, नाचतायत, आणि खाली लेकरू पायाखाली आलंय आणि रक्त बंबाळ झालंय, आणि सगळं रक्त त्याचं त्या मातीमध्ये मिसळलंय. आणि हे बायकोनं बघितलं. एखाद्या आईनं आपल्या लेकराला आपल्याच नवऱ्याच्या पायाखाली तुडताना असं बघितलं, किती दुःख झालं असेल त्या मातेला. आणि तिला राग आला प्रचंड, आणि ती गोरोबा काकांवर रागवली. गोरोबा काका भानावर आले, तोपर्यंत त्यांना हे सगळं दुःख कळलं. त्या दुःखातून सावरण्याचा ते प्रयत्नच करत होते, इतक्यात बायकोचे इतके भयंकर शब्द त्यांच्या कानावर आले. कारण बोलत बोलत गोरोबा काकांच्या बायकोनं विठ्ठलाला शिव्या द्यायला सुरुवात केली. आता स्वतःला किती शिव्या दिल्या तर भक्त ऐकून घेईल, देवाला शिव्या दिल्यावर भक्त कसा काय ऐकून घेईल. विठ्ठलाला काही आता त्या माऊलीची काही चूक नव्हती, त्या विठ्ठलाच्याच मुळे हे सगळं झालं होतं. तिला राग आला, तिनं विठ्ठलाला शिव्या दिल्या, आणि रागाच्या भरात गोरोबा काका आपल्याच बायकोला मारायला निघाले. त्यांनी हात उचलल्याबरोबर त्यांच्या पत्नीच्या तोंडातून शब्द बाहेर निघाला, मला जर हात लावाल तर तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची शपथ आहे. विठ्ठलाची शपथ आहे म्हटल्याबरोबर तेवढा रागात उचललेला हात त्यांनी मागं घेतला. सांगितलं, माफ कर, क्षमा कर, तू विठ्ठलाची शपथ दिली, मी आता तुला स्पर्श करू शकत नाही. आता मूल मेलंय आणि नवरा आता स्पर्श करणार नाही म्हटल्यावर बायकोला आता वेगळा प्रश्न निर्माण झाला, आता काय करायचं. आणि नवऱ्यानं विठ्ठलाची शपथ खाली म्हणजे विषयच संपला. विठ्ठलाच्या शपथेसमोर आपल्या नवऱ्याला दुसरं काहीच नाही. म्हणजे नवरा मरेन माझा, पण आता मला कधी स्पर्श करणार नाही. बिचारीला बरंच वाईट वाटलं, आणि म्हणून तिनं आपली बहीण, सख्या बहिणीचं लग्न गोरोबा काकांबरोबर करून दिलं. खूप अद्भुत कथा आहे, मजेशीरही आहे. भक्ताचा भावही या कथेत आहे, आणि भक्ताच्या प्रपंचात रमणाऱ्या पत्नीचा भावही याच्यात आहे. खूप गुंतागुंत आहे भावनांची. दुसरं लग्न गोरोबा काकांचं आपल्याच बहिणीबरोबर त्यांच्याच बायकोनं लावलं, पण पुन्हा एक शब्द चुकला. बोलताना अशी चूक झाली की त्यांच्या सासऱ्याकडून असे शब्द निघाले की जसं माझ्या मोठ्या मुलीला तुम्ही सांभाळलं ठेवलं, तसंच माझ्या छोट्या मुलीलाही ठेवा आणि सांभाळा. आता हाही शब्द त्यांनी दिला, ठीक आहे तुम्ही म्हणताय तर तसंच होईल. म्हणून दुसरी जी पत्नी आली
तिच्या बरोबरही तसाच व्यवहार. आता पुन्हा प्रश्न पडला दोन्ही पत्नींच्या मनात, आता काय करायचं. आणि एके दिवशी दोघी दोन बाजूला झोपलेले असताना चुकून गोरोबा काकांचे दोन्ही हात दोन्ही पत्नींवर पडले, झोपेच्या लक्ष नसताना. आणि रागाच्या भरात मी माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली म्हणून त्यांनी आपले दोन्ही हात करवतीनं कापून टाकले. अक्षरशः या हातांनी मोठा अपराध केला, माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली, मला या हाताची गरज नाही म्हणून त्यांनी हात तोडले. आणि मग तेव्हा भगवंत धावून आले. भक्ताची भक्ती बघून. अशी खूप सुंदर अद्भुत कथा संत चरित्रात आहे. भक्तिविजय ग्रंथामध्ये आहे. महिपती ताराबादकरांनी भक्तविजय ग्रंथात ही कथा सांगितलेली आहे. ही कथा काय सुचवते हे खूप महत्वाचं आहे. ज्याचं लक्ष आत्म्याकडं वळलं त्याचं लक्ष शरीराकडून दुर्लक्षित होतं. त्याला आपलं शरीर आवडेन असं होतं. ज्याला आत्मा आवडायला लागला, ज्याला परमात्मा आवडायला लागला, त्याला शरीर नावडतं व्हायला लागतं. म्हणून माऊली इथं म्हणतात, हा मार्गूचही देखीजे तै तहान भूक विसरीजे. या मार्गाला तुम्ही लागलात, आत्ममार्गाला एकदा लागलात की तहान भूक आपोआप विसरली जाते. सांगावं लागत नाही, प्रयत्नपूर्वक ते करावं लागत नाही, ते सहज होतं. उपवास प्रयत्नपूर्वक करायचा असतो, नंतर त्याची सवय लागते. एरवी दररोज 3-3, 4-4 वेळाला जेवणारा माणूस वारीला गेला की जेव्हा वारीतल्या दिंडीतलं जेवण किंवा नाश्ता असतो त्याच वेळी जेवतो आणि त्याच वेळी नाश्ता करतो. एरवी त्याला खायलाही सहसा काही मिळत नाही पुणे सासवड ओलांडल्यावर, आणि त्याची आठवणही राहत नाही. आधी शरीराला प्रचंड सवय लावायची असते, जेवण कमी करू, याच वेळेला करू, पण नाही. अध्यात्म मार्गाला लागल्यामुळं काय झालं, तै तहान भूक विसरीजे. रात्री दिवसू नेनी जे वाटू ये. या वाटेला लागल्यावर केवळ भूक तहानच विसरली जाते असं नाही, दिवस रात्र सुद्धा कळत नाही. दिवस असो की रात्र असो, दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. दिवस असो किंवा रात्र असो, दिवस ना कळे रात्रीही ना कळे. दिवसही कळत नाही, रात्रही कळत नाही. रात्री दिवसून येणी जे वाटे ये. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. अर्थात या मार्गाचे आक्रमण करीत असता जेथे पाऊल टाकील तेथे मोक्ष सुखाची खान, मूर्तिमंत मोक्ष सुख प्राप्त होते व कदाचित जरी मार्ग चुकला तरी तो स्वर्ग सुखाचा धनी होतो. अध्यात्म मार्गावर तुम्ही प्रवास सुरू केला की अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा मुक्काम येतात. इथंही विश्रांतीचे ठिकाण आहेत. माऊली आळंदीहून निघतात, तुकोबाराय देहूहून निघतात, सगळे संत आपापल्या ठिकाणावरून निघतात पंढरपूरकडे जायला, तर थेट पंढरपूरला जात नाहीत, मध्ये मुक्काम येतात. तसं अध्यात्माच्या जगात प्रवास केला की अध्यात्माच्या अंतिम अवस्थेपर्यंत म्हणजे ब्रह्मज्ञानापर्यंत, आत्मज्ञानापर्यंत पोहोचणारा प्रवासी जर तिथं पोहोचण्याच्या आतच त्याचं शरीररूपी साधन संपलं तरी त्याचं नुकसान काहीच होत नाही. तुम्ही चांगल्या एकदम पॉश मार्गाला असलात की तुम्ही जिथं थांबाल तिथं चांगली सोय आहे. अध्यात्माच्या मार्गावर कुठेही थांबा, कुठेही मुक्काम करा, जिथं मुक्काम कराल तिथं सोय चांगलीच आहे. माऊली ते सांगताय तिथं, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. अपवर्ग म्हणजे मोक्ष. अध्यात्माच्या जगामध्ये तुम्ही जिथं पाऊल टाकाल ते तुमचं पहिलं पाऊल सुद्धा मोक्षाचं पाऊल आहे. एक एक पाऊल मोक्षाचं आहे. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. या आत्ममार्गावर टाकलेला एक एक साधनेचा मार्ग, एक एक साधनेचं पाऊल हे तुम्हाला मोक्षापर्यंतच नेणार आहे.
मोक्षच देणारा आहे तो मार्ग. कोणत्याही क्षणी तो प्रवास थांबू द्या, पहिलं पाऊलही तुम्हाला तिथंच नेऊन सोडतं. पंढरपूरला निघायचं म्हणून तुम्ही घराच्या बाहेर पहिला पाऊल टाकला की तुम्ही टाकलेलं ते पहिलं पाऊल खऱ्या अर्थानं पंढरपुरातच पडलेलं असतं. कारण पांडुरंग नाही अशी जागाच नाही, फक्त त्याला भेटण्यासाठीची इच्छा हाच मुक्काम आहे. भौतिक जगामध्ये काही किलोमीटर चालल्यावर मुक्काम येतो. आध्यात्मिक जगात कारण अंतरच नाही ना हो, तुम्हालाच बघायचंय तर पाऊल टाकायची काय गरज आहे. तुम्ही तुम्हाला बघण्यासाठी नुसतं थोडं वळलात जरी तरी तुम्हाला मोक्ष सुख मिळालं. म्हणून माऊली म्हणतायत, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. त्याच ठिकाणी मोक्षाची खाणी उघडते. एक म्हातारी व्यक्ती, तिला मंदिराला जायचं होतं. ते मंदिर रात्रीची वेळ होती, मंदिरापर्यंत पोहोचणं थोडं दूर होतं आणि तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे एक व्यावसायिक कंदील विकायला बसलेला, म्हणजे कंदील भाड्यानं द्यायला बसलेला. अनेक जण यायचे आणि विचारायचे की आम्हाला मंदिराला जायचंय, पण एवढ्याशा कंदिलानं आम्ही मंदिरापर्यंत कसं पोहोचू, असं म्हणून सगळेजण परत जायचे. मंदिराकडे जाण्याऐवजी आपापल्या घरी निघून जायचे. एक म्हातारी व्यक्ती तिथं आली, तिने विचारलं, मला मंदिराला जायचंय. म्हणे जा, ही कंदील घेऊन जा. म्हणे हो, चांगली सोय केली तुम्ही. आणि त्यानं कंदील घेतलं, तो मंदिराला गेला, दर्शन घेऊन परत आला. आल्यावर त्यानं विचारलं की इथं बरेच लोक कंदिलानं मंदिरापर्यंत कसं जाऊ म्हणून परत गेले, तुम्ही कंदिलावर एवढा विश्वास का ठेवला. तर त्या व्यक्तीने सांगितलं, कंदील फक्त एका पाऊलापुरता प्रकाश देतो. कंदिलाचा प्रकाश मर्यादित असतो. कंदील एका पाऊलापुरता प्रकाश देतो आणि प्रत्येक माणसाची मर्यादा अशी आहे की माणूस एका वेळी एकच पाऊल टाकू शकतो. एका वेळी 2 पावलं कुणीच टाकू शकत नाही. तुम्ही एका वेळी 2 पावलं टाकाल तर अडखळून पडाल. एका वेळी एकच पाऊल टाकणार आहेत ना, मग एका वेळी एकच पाऊल टाकणार असाल तर एका पाऊलापुरता उजेड देणारा कंदील भरपूर आहे. कारण पहिलं पाऊल हेच तुम्हाला मंदिरापर्यंत नेणार आहे. बाकी पावलांचा जो अंधार आहे तो अंधार तुमच्या अज्ञानाचा अंधार आहे. पहिलं पाऊल टाकल्याबरोबर दुसऱ्या पाऊलाची तयारी सुरू होते. पहिलं पाऊल टाकलात की दुसरं पाऊल दिसायला लागतं, पुढचा प्रकाश दिसायला लागतो. लोक म्हणतात देवापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे, कोण ते हे करत बसा ते करत बसा. नाही, सुरुवात करा. सुरुवात केली की तुम्ही पोहोचलात मुक्कामात. म्हणून माऊली सांगतायत, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. आणि रस्ता चुकलाच, आवाटलिया म्हणजे चुकला, रस्ता चुकलाच तरी मोक्ष सुख तर नक्की मिळणार. निघी जे पूर्विलिया मोहरा की येई जे पश्चिमेची आघरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. अर्थात पूर्वेकडे निघून पश्चिमेला पोचावे, तसे प्रवृत्तीत आरंभ करून निवृत्तीत त्याचे पर्यावसान व्हावे, असा हा मार्ग आहे. हा मार्ग आक्रमण करणे म्हणजे निश्चलता प्राप्त होणे होय. तुमचा फक्त प्रवास योग्य दिशेनं व्हायला हवा. योग्य दिशेनं तुमचं पाऊल पडलं तर तुमचा प्रवास सार्थकी लागला. अनेक जण उलटा प्रवास करतात. भौतिक जगतातला प्रवास म्हणजे उलटा प्रवास. कारण तुम्ही जेवढं बाहेर जाल तेवढं आतून विरुद्ध दिशेनं जाल. मी जिथं आहे, माझ्या समोर एक 100 फुटावर एक वस्तू आहे, माझ्या मागं 100 फुटावर एक वस्तू आहे. पुढची वस्तू पण 100 फुटावरच आहे, मागची वस्तू पण 100 फुटावरच आहे. पण मला जर मागची वस्तू प्राप्त करायला हवी तर मी माग प्रवास करायला हवा. आणि माग प्रवास करण्यासाठी मी माझी बॉडी वळवायला हवी, माझं शरीर वळवायला हवं.
कारण माझं जे ध्येय आहे ते मागं आहे. त्या ध्येयाकडे मला जायचं असेल तर मला माझी दिशा आधी वळवावी लागेल. म्हणजे जिकडं माझं तोंड आहे तिकडं पाठ करावी लागेल, जिकडं पाठ आहे तिकडं तोंड करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, मला मागं जायचं आहे आणि मी जेवढे पुढं पाऊल टाकेल तेवढं मी मागच्या प्रवासापासून दूर होईल. म्हणजे इथून 100 मीटर माझं ध्येय मागं आहे आणि मी पुढं एक पाऊल टाकलं तर मागचं माझं ध्येय 100 मीटर एक पावलानं दूर गेलं. दुसरं पाऊल मी विपरीत दिशेनं टाकलं तर 100 मीटर 2 पावलानं माझं ध्येय मागं गेलं. तुम्ही जेवढा भौतिक प्रवास कराल तेवढा आध्यात्मिक ध्येयापासून दूर जा. आणि जेवढा तुम्ही आध्यात्मिक प्रवासात मार्गक्रमण कराल तितका तुम्ही तुमच्या मुक्कामाच्या जवळ जा. आणि अध्यात्मात केवळ वळणं म्हणजे मुक्काम आहे. प्रवास तर करायचाच नाही, तुम्हाला फक्त वळायचं आहे. शरीराकडं तोंड आणि आत्म्याकडं पाठ केलेले, फक्त आत्म्याकडं तोंड आणि शरीराकडं पाठ करायचे, बस संपलं. अध्यात्मातलं ध्येय प्राप्त झालं. निघिजे पूर्वी लिया मोहरा की येई जे पश्चिमेची आगरा. माऊली सांगतायत पूर्वकडे निघून पश्चिमेला पोहोचावे. तसं प्रवृत्तीत आरंभ करून निवृत्तीमध्ये पोहोचायचं. आपल्याला सगळ्यांना प्रवृत्तीतूनच आरंभ करावा लागेल, शरीरातूनच आरंभ करावा लागेल. एकदम आत्मज्ञान नाही मिळेल. सुरुवात शरीरापासूनच. आधी नामस्मरण करावं लागेल, वारी करावी लागेल, तीर्थयात्रा करावी लागेल, देवाच्या मूर्त्या बघाव्या लागतील, देवाची संतांचं साहित्य वाचावं लागेल, देवाच्या मूर्तीत मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं लागेल. शरीरानंच सुरुवात करावी लागेल. शरीराकडून सुरुवात करून आपल्याला आत्म्याकडे पोहोचता येतं. सुरुवात तर प्रवृत्तीनंच करावी लागेल, सुरुवात मायेनंच करावी लागेल, सुरुवात सगुणानंच करावी लागेल, आकारानंच करावी लागेल. आकाराकडूनच निराकाराकडे जाता येईल, सगुणाकडूनच निर्गुणाकडे जाता येईल, मायेकडूनच ब्रह्माकडे जाता येईल, प्रवृत्तीकडूनच निवृत्तीकडे जाता येईल. म्हणून निघिजे पूर्वी लिया मोहरा की येई जे पश्चिमीची आघरा. पूर्व म्हणजे प्रकृती, पश्चिम म्हणजे परमात्मा. प्रकृतीकडून परमात्माकडे जसं जावं, निश्चलपणे धनुर्धरा चालणे येथेचे. या मार्गाने जो चालतो तो निश्चितपणे अर्जुना त्या मार्गाला पोहोचतो. असा खात्रीशीर मार्ग हाच आहे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जानसी. अर्थात ह्या मार्गाने तो ज्या स्थानाला पोहोचतो ते स्थानच तो होतो. हे काय सांगावे, तुला सहजच अनुभव येईल. आध्यात्मिक जगात जिथं थांबाल तिथंच मुक्काम आहे, जिथं थांबाल तिथंच ध्येय. एकदा आत्मज्ञान प्राप्ती झाली, एकदा मी कोण हे कळलं की मग जिथं थांबाल तिथंच मुक्काम, जिथं थांबाल तिथूनच मोक्ष, जिथं थांबाल तिथूनच ब्रह्मरूपत्व. एखादा पाण्याचा थेंब समुद्रात पडला, पण त्या थेंबाला काहीतरी एक आवरण आहे, अशी कल्पना करा. आवरण असलेला पाण्याचा थेंब म्हणजे फुग्यातलं पाणी. एक फुगा आहे, फुग्यामध्ये पाणी आहे, तो फुगा समुद्रात सोडला. आता समुद्रात पडलेला तो फुगा कधीही फुटो, 1 दिवसात फुटो, 100 दिवसात फुटो, 100 वर्षांनी फुटो, 1000 वर्षांनी फुटो, जेव्हा फुटेल तेव्हा तो समुद्रच होणार आहे. आणि जितके दिवस फुटणार नाही तेव्हाही तो समुद्रच असणार आहे. फक्त आवरणाचा फरक असणार आहे. एकदा ते तत्व प्राप्त झालं की मग शरीर असलं काय आणि कोणत्याही क्षणी नसलं काय, पोचायचं तर तिथंच आहे, त्याच क्षणाला आहे. म्हणून माऊली म्हणतायत येणे मार्गे जया ठाया जाईजे. या मार्गाने ज्या ठिकाणाला तुम्ही जाल तो गाव आपणची होईल. जिथं थांबाल, फुगा जिथं फुटेल तिथूनच तो समुद्र होईल. असं नाही की पूर्वेकडं फुटला म्हणून पश्चिमेकडचा समुद्र त्याला मिळणार नाही, असं नाही. कुठंही फुटो, पूर्वेच्या टोकाला फुटला तरी पश्चिमेकडचं टोकही त्याच्याशी एकरूप होऊन जाईल. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जाणसी. तू अर्जुना हे तुला सांगायची गरज नाही, हे तुला सहज
कळून जाईल, तुझ्या अनुभवाला हे सहज येईल असं भगवंत सांगतायत. ते तर पार्थे म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रवणी न काढावा बुड तुझी मी. अर्थात तेव्हा पार्थ म्हणाला, देवा तर असे जे योगशास्त्र ते मला केव्हा सांगणार. उत्कंठारूप सागरात बुडणारा जो मी, त्या मला त्यातून वर नाही का काढायचा. देवा एवढं तुम्ही त्या योग मार्गाचं, आत्मज्ञानाचं, ब्रह्मरूपत्वाचं त्या मार्गाचं इतकं वर्णन करतायत, मला त्या मार्गाबद्दलच तर कुतूहल आहे, जिज्ञासा आहे. मग मला या जिज्ञासेच्या डोहामध्ये का बुडवताय, का माझी परीक्षा घेताय, का मला यातून लवकर बाहेर काढत नाही, का मला तुम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचवत नाहीत. लवकरात लवकर मला यातून काढा. तुमचं म्हणणं आहे ना, मी लवकर त्याला पोहोचेल, त्या अवस्थेला पोहोचेल, लवकर मला ते तत्व प्राप्त होईल असं जर तुम्हाला वाटते, मला त्यावर विश्वास नाही. कारण तुम्ही ज्या योगयुक्त पुरुषाचं वर्णन करतायत त्यातल्या एकाही लक्षणानं मी युक्त नाही असं मला वाटतंय माझ्याबद्दल. पण ज्या अर्थी तुम्हाला वाटतंय की मी त्या अवस्थेला पोहोचू शकतो, त्या स्थितीला पोहोचण्याच्या मी लायक आहे, तर मग मी नक्कीच लायक आहे. कारण तुम्हाला वाटतंय ते योग्यच वाटणार, तुम्हाला अयोग्य चुकीचं असं काहीच वाटू शकत नाही. मग जर मी त्या गोष्टीच्या लायक आहे असं तुम्हाला वाटतंय, तर लवकरात लवकर मला या उत्कंठेतून, या जिज्ञासेतून, या भ्रमातून बाहेर काढा आणि त्या अवस्थेला मला पोचवून टाका. मग मला या आरती समुद्रवणी न काढावा. आरती समुद्र म्हणजे आर्त म्हणजे जिज्ञासा, तळमळ, समुद्र, त्या तळमळीचा समुद्र, जिज्ञासेचा, उतावळेपणाचा समुद्र. उतावळेपण झाले अर्जुनाला, कधी एकदा मला मिळेल, कधी मिळेल असं झालं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उत्सृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे, वरी पुशिले तुला. तेव्हा देव म्हणाले, अरे हो, इतका उतावळेपणा का. आम्ही आपण होऊन हे सांगतच होतो, इतक्या तूही विचारलेस. म्हणजे अर्जुनाला विचारण्याच्या नेमकं त्याच वेळी देवाने ठरवलं होतं की हे अर्जुनाला सांगायचं. म्हणजे जिज्ञासूची जिज्ञासा आणि गुरुची जिज्ञासा पूर्तीची इच्छा, त्या दोघांचा एकाच वेळी योग जुळून आलेला आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणती ऐसे. बर, श्रीकृष्ण म्हणाले असं आहे का, हे उच्छृंखल बोलणे कायसे, हे उतावळेपणानं तू का बोलवतोयस. उच्छृंखल म्हणजे उतावळ. आम्ही सांगत असो आपैसे, सहजच मी तुला हेच सांगायला निघालो होतो, हेच मी आता तुला सांगणार होतो. वरी पुशिले तुला. बरं झालं की तूच मला हे विचारलंय. आता तुझी जी शंका आहे, तुला जे हवंय तीच गोष्ट आता मी तुला सांगणार आहे असं भगवंत म्हणतायत. बघू आता भगवंत काय म्हणतायत. आपण 11वा श्लोक आता घेतोय. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितुं नीति नीचम चैलाजीन कुशोत्तरम. अर्थात ज्यात प्रथम दर्प, त्यात अजीन म्हणजे वाघ, सिंह किंवा काळविटाचे कातडे व त्यावर वस्त्र असा क्रम आहे, आणि जे अति उंच आणि अति सखल नाही असे आपले निश्चल आसन शुभस्थानी घालावे. आता एका नव्या, एका गूढ, एका अतिशय एकल मार्गानं, एकांताच्या मार्गानं, आत्मज्ञानाच्या मार्गानं, आत्मशुद्धीच्या मार्गानं प्रवास कसा करायचा याचं वर्णन माऊली करणार आहेत, भगवंत करतायत. ज्यात प्रथम दर्भ, त्यावर अजीन. आता त्या मार्गानं जे जायचंय, ज्याचं माऊलीने इथं वर्णन केलेलं आहे, ज्या मार्गाने जाण्यासाठी भगवंतानं वर्णन करून सांगितले, तो मार्ग मी म्हणाल्याप्रमाणे बाह्य गोष्टीकडून अंतरंग गोष्टीकडे जाणार आहे. बाह्य गोष्टी महत्वाच्या नाही आहेत का, आहेत. बाह्य गोष्टी महत्वाच्या आहेत. अनेक जण बाह्य गोष्टी नाकारतात का,
आतल्या प्रवेशात, आतल्या जगात बाह्य गोष्टींचं काम काय असं म्हणून ते बाह्य गोष्टी नाकारतात. पण ते एक चूक करतात. बघा, अभ्यासाची गरज आहेही नाहीही, बरोबर. एखादी व्यक्ती जर आयुष्यभर अभ्यासच करत राहिली, एखादी व्यक्ती आयुष्यभर अ आ इ शिकत राहिली, बाराखडीत शिकत राहिली, गणितच शिकत राहिली, तर चालेल का? नाही चालणार. आयुष्यभर गणितच करून चालणार नाही, आयुष्यभर अभ्यासच करून चालणार नाही, हेही खरं. पण आयुष्यात कधी ना कधीतरी अभ्यास करणं गरजेचंच आहे. गाडी चालवायला शिकायचं आहे तर आधी गाडी चालवायला शिकावं लागेल, तर गाडी चांगली चालवता येईल. अभ्यास करावाच लागेल. बाह्य गोष्टी म्हणजे सुरुवात. आध्यात्मिक जगताची सुरुवात बाह्य गोष्टींनीच होते. आधी तुम्हाला सुरुवात बाहेरूनच करावी लागेल. कारण अध्यात्मात प्रवेश करायचा आहे तर तो प्रवेश भौतिक जगानंच करायचा आहे. आणि म्हणून भौतिक गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमचं वाचेवर, डोळ्यावर, कानावर, तुमच्या सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण गरजेचं आहे. हे नियंत्रण म्हणजे अंतिम गोष्ट नाही, म्हणजे मुक्काम नाही. पण त्या मुक्कामाला पोहोचण्यासाठीची सुरुवात म्हणजे ही तयारी आहे. कशा प्रकारे आसन टाकायचं, कशाचं ते आसन असावं, त्याच्यावर कशा प्रकारे बसायचं, ते ठिकाण कसं असावं, या सगळ्याची लक्षणं भगवंतानं या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतात याचं थोडंसं चिंतन करूयात आपण. माऊली म्हणतायत, तरी विशेषे आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. अर्थात आता आम्ही त्या मार्गाचे सविस्तर वर्णन करीतो, पण अभ्यासाने याचा अनुभव येईल, म्हणून वर सांगितल्याप्रमाणे एक स्थान पाहिले पाहिजे. माऊली सांगतायत, तुम्हाला आध्यात्मिक जगात प्रवेश करायचा आहे. खरं तर इथून पुढे जे वर्णन येणार आहे ते वर्णन खूप महत्वाचं आहे. आपण सगळेजण आता ज्या अवस्थेत आहोत, आध्यात्मिक दृष्टीनं, आत्मिक दृष्टीनं जिथं आहोत, तिथून आपण जर हा प्रवास आज सुरू केला आणि माऊली ज्या पद्धतीनं पुढे वर्णन करणार आहेत त्या टप्प्याटप्प्यानं आपण खराच आपला आत्मिक प्रवास केला तर 6वा अध्याय संपण्याच्या आतही आपण आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून इथून पुढे होणारं वर्णन, इथून पुढे घडणारं चिंतन, इथून पुढे होणारं निरूपण खूप संवेदनशीलपणे, खूप आत्मिक भावनेनं, यातलं जितकं आपल्याला करता येईल तितकं करत करत जर हे केलं तर आपल्याला आपलं ध्येय लवकर साध्य होईल. आणि त्याची सुरुवात करताना माऊली म्हणताय, तरी विशेषे आता बोली जेल. आता मी विशेष सांगणार आहे, लक्ष देऊन ऐकावं असं सांगणार आहे. बोली जेल, सांगतो म्हणून सांगणं. सांगतो म्हणून सांगणं आणि सहज सांगणं यात फरक आहे. आम्ही सुद्धा आमच्या मुलांना एखादा घटक समजून सांगताना सांगतो की हा घटक महत्वाचा आहे, इकडे लक्ष द्या. सहज असं आम्ही प्रत्येक घटकाबद्दल बोलतो, कारण अभ्यासक्रमाला आहे म्हटल्यावर सगळेच घटक महत्वाचे असतात. पण असं जरी असलं तरी आम्हाला हेही माहीत असतं की या सगळ्या घटकांमधला अधिक महत्वाचा घटक कोणता, विशेषतः ज्याला किमान पास व्हायचंय त्याच्यासाठी महत्वाचा घटक कोणता माहीत असतं. प्रत्येक शिक्षकाला ते कळतं अभ्यासातून, अनुभवातून. आणि त्या घटकाबद्दल बोलताना मी म्हणतो, या घटकाला मी तुम्हाला विशेष करून सांगतोय, हे थोडं मी काळजीपूर्वक शिकवतोय, गांभीर्यानं शिकवतोय, तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, गंभीरपणे लक्ष द्या. तुकोबाराय सुद्धा एक ठिकाणी सांगतायत, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो म्हणून सांगणं आणि सहज सांगणं यात फरक आहे. तरी विशेष आता बोली जेल, मी आता विशेष अशी गोष्ट तुला सांगणार आहे, परी ते अनुभवे उपयोगा जाईल. पण अनुभव घेतल्यावरच याचा उपयोग होईल, अनुभव घेतल्यावरच हे अंतिमतेला जाईल. नाहीतर मी नुसतं बोलत राहिलो, तुम्ही नुसते ऐकत राहिलात, अनुभव कोणीच कशाचा घेतला नाही, तर मग काहीच उपयोग नाही. उपयोग कधी होईल? अनुभवे उपयोगा जाईल. अनुभवानंतरच अध्यात्म
हा चर्चेचा विषय नाहीये. चर्चेचा विषय विज्ञान असू शकतं, भौतिक चर्चा असू शकते, अध्यात्मामध्ये चर्चा नसते. अध्यात्मात अनुभवावा. जे काही आपण करतोय त्याचा खरंच आपल्याला अनुभव आहे का? तो अनुभवच तुम्हाला फळ देईल. अनुभवे उपयोगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. तर त्याला अनुकूल असं, योग्य असं, उपयुक्त असं स्थान, ठिकाण प्रत्येकानं शोधून ठेवावं, ज्याला जे ठिकाण योग्य वाटतं. ठिकाणाचं महत्व खूप मोठं आहे. सगळ्या ऋषी मुनींनी, सगळ्या देवांनी सुद्धा, भगवान शंकराची मंदिरं बघा, नाथपंथी साधूंची मंदिरं बघा, तुम्हाला दूर कुठंतरी डोंगरावरच दिसते. दत्तात्रेयाची मूळ स्थानं बघा, भगवान दत्तात्रेयांची मूळ स्थानं सगळी डोंगरावरच आहे. महालक्ष्मीची ठिकाणं बघा, गडावरच आहे. सगळे जे नाथपंथी साधू आहेत त्यांच्या समाधी बघा, सगळ्या दुर्मिळ आणि खूप अवघड जागी आहेत. गिरनार पर्वत असेल, सोमनाथ मंदिर असेल, माहूरचा डोंगर असेल, चतुशृंगीचा डोंगर असेल, सप्तशृंगी गड असेल, महालक्ष्मी गड असेल. आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. कोल्हापूरचीच महालक्ष्मी इकडं डोंगरावर आली अशी कथा मी ऐकलेली आहे. तर ज्या देवता आहेत आणि जे ऋषी साधू संत आहेत त्यांना डोंगर वगैरे जागा आवडते का? तर तिथं तुम्हाला तुमच्या स्वची ओळख लवकर होऊ शकते. आपली स्वची ओळख करून देणारी जागा निवडणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या मुक्कामापर्यंत पोहोचायचंय. मला माझी ओळख करून घ्यायची असेल तर मला भौतिक ओळख असलेल्या जागेपासून दूर जावं लागेल. सोपं सूत्र आहे. तुमच्या मनाला ज्या गोष्टींची सवय लागलेली आहे, डोळ्यांना जे बघून बघून सवय लागली, कानाला जे ऐकून ऐकून सवय लागली, तेच तुम्ही आध्यात्मिक साधनेतही वापरत असाल तर शक्य नाही. म्हणून साधना दुसऱ्या ठिकाणी जाऊन करावी. माझी साधना मी माझ्याच घरी राहून नाही करू शकत. माझ्या घरी राहून दुसरा एखादा साधना एखाद्या वेळी करू शकेल, पण मी माझ्याच घरी राहून माझी साधना करणं हे अवघड आहे. नवीन साधकांसाठी तर अतिशय अवघड आहे. म्हणून सगळ्यात आधी ठिकाण ठरवावं लागेल. तरी विशेष आता बोलिजेल परी अनुभवे ते उपयोगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. तसं एखादं ठिकाण, तशी एखादी जागा ते सगळ्यात आधी निवडावं. इथं आपण थांबूयात, कारण हा श्लोक आणि या श्लोकाचं निरूपण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. थोडंसं विस्तारानं आपण या श्लोकाचं चिंतन आणि निरूपण करूया. आज आपण इथं थांबूयात. राहिलेल्या ओवी आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.